दादा माझ्यासाठी पाणी आणि छत्री घेऊन आला होता. थोडा थोडा पाऊस यायला लागलाय, मग म्हणलं चला यायला लागलाय पाऊस तर आपलं बसावा छत्री खाली. आणि शेळ्या तिकडं चारत येते. हा जा मग काय. हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू, तर तुमचं सर्वांचं स्वागत. तर अवतार असा झाला आहे, तेल नाही लावलं की असनला त्याच्यामुळं असे उडात्यात भुरू. तर असं आहे. तर चला सगळ्यात आधी तुम्ही कशा आहात? मी मस्त आणि मजेमध्ये आहे आणि तुम्ही पण मस्त आणि मजेमध्ये असतात. तर आज तुम्ही म्हणता आज ताई इकडं रानात कुठंतरी घरी व्हिडिओ घेत असता आज रानामध्ये. तर आज मी आलेली आहे शेळ्यांक बघा. तर आज रविवार आहे आणि बाबा गेलेले आहेत फिरायला. तर सचिन दादासोबत कुठंतरी गेलेत बाबा. तर मग शेळ्यांची बारी आली माझ्यावर. तर छोकूच्या पप्पांसाठी खिचडी केली आणि म्हणलं चला आता मग शेरडा सोडावा. तर मग शेळ्या सोडल्या आणि इकडं आले घेऊन. तर कशा चारत्यात आणि थोडा पाऊस झाला ना त्याच्यामुळं बघा असं मुगार उगून आले बघा. असं थोडंसं आलंय उगून. अजून पाऊस जर झाला तर. आणि ना आभाळ पण आहे भरपूर बघा वरती. आभाळ भरपूर आहे पण पाऊस येत नाही बघा. हे बघा किती मोठाले कौलं ढग पण आलेले आहेत. पण याला यायला किती टाईम लागतोय पण ते काय फुटत नाही. तर असं आहे. आणि थोडंसं पाऊस आला ना जास्त कमी का म्हणजे कसं शेळ्यांना पण चरायला होतं आणि मग ते लय पळत नाही तशा लय पळत्यात असं आहे. तर इकडं मग कसं सगळी का असं हिरवळ झाले बरं का. म्हणजे आताशी 2-2 पानं उगून आले बघा. काय गवत आहे काय माहिती पण 2-2 पानं आले उगून. पण पावसाने व्हायलाच पाहिजे. शिर्डी बघा तिकडे थेर या चल या तिकडे गेली ती खायासाठी बघा. आणि पलीकडे तिकडं खाली त्या यांचा शेजाऱ्यांचा घास आहे. तर मग असं आहे. तर चला आता मला एखाद्या बारीला तिकडं जावं लागत नाही तर ह्या घासाला जात्या ना असं आहे. शेळ्या काय बसून देत असतात का लगेच इकडं पळ तिकडं पळ. एक पळाली काही की मागं दुसरी मागं तिसरी. तर असं राहतं. तर चला आता मी जाते पलीकडं नाही तर त्या लगेच रिटर्न खाली जात्या डायरेक्ट घासाच्या वावरात. इकडं पळत आल्या बघा आंब्याच्या वासावर. आंबे खायला भेटते म्हणून. आता आंबे राहिलेच नाही, सगळे आंबे संपून गेले बघा. पण तरी पण मला एक पाड सापडला बघा. चुकून मुकून एक अर्धा राहतो आणि ते शेरडा खात्यात. पण मला भेटला बॉ एक आंबा बघा मस्तपैकी. आणि गोड पण लय आणि शिवाय ताजा आहे आत्ता पडल्याला. तर असं आहे कारण आंबे सगळे संपले जाता बघा. शेळ्यांनी इतके खाल्ले तुम्हाला सांगते, लय खाल्ले मोकार. शेरडा सोडल्या का त्या पळत डायरेक्ट आंब्याखाली येत होत्या बघा. आणि आज पण गडीभर मी तिथं दाबल्या होत्या, तिथून डायरेक्ट त्या इथं आल्या. त्यांना वाटलं इथं भेटते ना आता आंबे. तर खालच्या आंब्याखाली आहेत कुठं मुडं. तर तिकडं खात्यात काही शेळ्या आणि काय येऊन इथं उभ्या राहिल्यात. तर असं आहे. तर 2 दिवस झालेले वारं खायदान मोकार होतं. तर खायदानामुळं बघा चिमण्यांचे घरटे सुद्धा पडून गेले. तर हे बघा इथं एक पडून गेलं एक आणि आपलं घरी पण एक पडलंय बघा. तर असं आहे. काय झालं तिकडं जिजाकी पण आहे. जिजाकी म्हणली आपण दोघीजणी मिळून शेरडा वळू. तर त्यांच्या पण सोडलेल्या आहेत. तर त्या तिकडून उभ्या राहिल्यात आणि त्या पण येत्यानंच आता इकडं खाली. तर असं आहे. चला आज आपली ड्युटी डायरेक्ट शेळ्यांक आहे. आता मस्तपैकी पाड खाते. तुम्ही पण या पाड खायला. पण आहे ना याला धुवायला आता इथं काही पाणी नाही आहे. आता हा धुवायचा कसा आणि मी ठेवू तरी कवर खिच्यामध्ये नाही म्हणजे ते लय हे झाले. तर चला आता खाऊनच घेते मरू द्या. तर चला जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर असं आहे. चला मग थोडीशी रील्स बघत होते तोपर्यंत यांनी इकडं मला चकमा दिला बघा आणि सगळ्या इकडं पळत आल्या आणि डायरेक्ट म्हणलं आता बरं झालं थोड्यावरून हुकलं नाही तर वाटाण्याच्या वावरात गेले असते वाटाण्याला. तर असं आहे. शेळ्यांका आलं म्हणजे शेळ्यांवर लय लक्ष द्यावं लागतं. तर असं पण आहे. आता त्या डायरेक्ट जाणार आहे पट्टीवला म्हणजे शेत तिकडं तळ आहे आपलं. तर चला
तोपर्यंत शारडा आहे ती इथं, तोपर्यंत तुम्हाला दाखवते आपला वाटाणा. तर चला, कसं आहे, मी पण आले नाही, भरपूर दिवस झाले. वाटाण्याला येईन म्हणले ना, आलेच नाही. ही बघा लगेच माझ्या मागं आली. काही हिचं गठुडे का, सगळ्या तिकडे चालल्यात. मग हिनी पण तिकडे जायचं ना, तर मी जिकडे जाईन ना तिकडंच हिला माझ्या मागं यावं लागत आहे. तर असं आहे बघा आपला वाटाणा. तर बाळीचे, कारण की कसं आहे, याला खुरपावं लागन. आता बघू आपण, याला खुरपू उद्या पारा दिवशी. खरं तर आहे ना, आजच खुरपायचं होतं मला, खुरपायसाठी आजच यायचं होतं, पण शेळ्या कोणी नसल्यामुळं मला इकडे यावं लागलं. तर बघा काही शेळ्या तिकडे गेल्या आणि ह्या पाठी माझ्या मागं परत रिटर्न मागं आल्यात. तर चला, लय वेळ थांबून जमणार नाही. कुठं मुडं फुलं पण आलेत, आपल्याला खायापुरता थोडासा वाटाणा निघणार आहे हा. तर असं आहे, याला फुलं पण निघलेले इथं. तर चला, तुम्हाला कसा वाटला आमचा वाटाणा कमेंटमध्ये सांगा. कारण की पाऊसच नाही, त्याच्यामुळं काही उगला नाही, काही असं झालं. तर चला, असो, आपलं नाही म्हणून पेरायपुरतं थोडंसा, म्हणजे आपलं खायापुरता म्हणून थोडासा पेरलेला आहे, कारण पाणी नव्हतं त्याच्यामुळं. तर शेळ्या डायरेक्ट बघा कुठे, ते बघा त्या शेळ्या कुठे गेल्या डायरेक्ट. आणि ह्या शेळ्या बघा इथं थिर, ह्या तर वाटाणाच खायला लागले भिंगुऱ्या. चल चला, तर चला आता आपण जाऊ तिकडं. त्या पळत सुटलेल्या आहेत तिकडं बघा. तर असं आहे, मोकार पळावलं ह्या शेळ्यांनी आज, मोकार दामावलं. तर बघा ती टोळी, त्या मोठ्याल्या शेरडा आहेत बघा, ते आहेत ना, ह्या बारकाल्या पाठींला घेत नाही त्यांच्यामध्ये, आणि त्याच पळात येतात आणि यांना वरून मग. तर असं आहे, चालायचंच, कारण त्यांना पहिल्यापासून सवय नाही. ह्या बांधून होत्या कायम, चकूचे पप्पा यांना खायला घालीत होत्या बांधून, पण आता ह्या मोठ्या झाल्या, यांना कवर घरी ठेवायचं म्हणून मग यांना पण सवय लावली. आज तेल लावलं नाही त्याच्यामुळं लयच भुरकं झालंय आणि केस अशी उडात्यात पण बघा. तर असं आहे, चला, थोडी मुगार फुटल्याच्यामुळं शेळ्या तिकडं जिकडं हिरवं दिसन ना तिकडं पळायचा कार्यक्रम त्यांचा चालू असतो. तर बघा ह्या पण कशा पळायला लागल्या, त्या गेल्या म्हणल्यावर ह्या काय मागं राहत असतात का, यांना पण पळावाच लागत असते. तर असं आहे, चलून मला दम लागलाय आणि त्यात तुमच्यासोबत बोलायचं म्हणून मग आणखीन दम लागलं ते. कारण की ना मला पण काय लय, म्हणजे मी जास्त करून शेळ्यांकडे नसते, कधी मध्ये असते, समजा काही आडी अडचण आली कोणाला तर मग मी शेळ्यांकडे येत असते, नाही तर बाबा असतातच कंटिन्यू. तर चोकूचे पप्पा म्हणले मी गुरांचं सगळं आवरून दुपारून मी येतो, आणि मग आज रविवार आहे, मग तू घरी ये आणि मग तू बाजारला जा. म्हणजे कसं रविवारचं बाजार केलं ना, मग 8 दिवस काही टेन्शन राहत नाही. त्याच्यामुळं मग ते मला म्हणले का तू घडीभर का व्हायना पण वळ शेळ्या. तर विषय असा आहे. आणि मेन म्हणजे माझं एक काम होतं गावामध्ये, आपली ना पिकोची मशीन थोडी बिघडलेली, तर तिला मला गावात घेऊन जायचं आहे, आणि तो मशीनवाला आलेला आहे. त्यांनी फोन केला होता छोकूच्या पप्पांनी, तर मला दम लागलाय चलून चालायचं पण आणि बोलायचं पण, म्हणलं दम लागणारच ना. तर असं आहे, तर चला असो. बघा शेळ्या इथं आल्या, कारण इथं त्यांना पाला खायचा होता म्हणून बघा, पाला खायसाठी त्या इकडं आल्या पळत. बापरे, मोकार दामावलं यांनी. तर बघा मोकार दामावलं बाई या शेळ्यांनी मला, पार दम आला. इकडे बघा किती पार माझे केस कसे झाले. वारं इतकं आहे ना, मोकार वारं आहे, पाऊस कमी आणि वारं जादा आहे. तर असं झालंय, सगळीकडे नुसतं वारच वार आहे, आणि वाऱ्यामुळे ना सगळे केस विस्काटून गेलेत. बघा कसं झालाय माझा छाप. तर आणि ह्या शेळ्यांनी ना मोकार मला पळावलंय. अहो ते तिकडून जाऊन इतक्या लांब गेले होते पार त्या तिकडं, आणि तिकडून आले. ते लिंब दिसतो का तिकडला मोठा, अंग त्या लिंबाच्या तिथून जाऊन आले, तिकडून आले परत. हे शेरडा इथं आल्या, तिथं चढल्या नाही, तिथं उभ्या राहिल्या थोड्या बसल्या, आणि परत इकडं आल्या. आता इथं परत ह्या टणटणीला थोड्या नादी लागल्यात. आता छोकूचे पप्पा म्हणले होते का मी 2 वाजता येतो, आता वाजायला आलेले आहेत 3, अजून पण त्यांचा तपास नाही बघा. मग आणि मी पाणी पण आणलेलं आहे, मला ताण पण लय लागली. आता मी काय करते, आता शेळ्या घेऊन घरी जाते, कारण शेळ्यांना पण लय ताण लागलेली आहे. तर आता घरी जाते, आणि मग घरी जायचं मला परत. मग आता आज रविवार आहे, मला बाजारला जायचंय. परत तुम्हाला सांगते उद्या आहे वड पौर्णिमा, तर वड पौर्णिमेच्या उद्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि कसं आहे ना, उद्या वड पौर्णिमेची थोडीशी तयारी करायची आहे, थोडं वटीचं सामान बिमान पण आणायचं आहे, आणि आंबे बिंबे पण उद्या आणून ठेवते. आता काय आपल्या झाडांना आंबे राहिलेले नाही, तर त्याच्यामुळं मग गावातूनच आपल्याला आंबे आणावं लागते. आणि उद्या मस्तपैकी चपातीचा बेत करणार आहे मी. मुलांना तर शाळाच राहणार आहे उद्या. आणि वडाला मग उद्याच्या पण व्हिडिओला, म्हणजे उद्याच्या व्हिडिओला तुम्ही नक्की बघा, कारण उद्याचा व्हिडिओ पण छान राहणार आहे. म्हणजे वड पौर्णिमेचा, तर आम्ही कसं वड पौर्णिमा साजरी करणार आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करीन. आणि बाकी काय
तर असंच आहे, रानात असं असतं बघा. आणि सगळी का आभाळ बघा कसं आहे छान आणि मस्त. इकडं बघा किती काळं काळं भोर आभाळ आहे, पण तुम्हाला सांगते पाऊसच नाही आहे, फक्त असं येतंय. तर खरंच तुमच्या तिकडं तुम्ही जिथून व्हिडिओ बघत असताना त्यांनी मला कमेंट करून सांगा तुमच्या इकडं पाऊस आहे का, आणि तुमच्या इकडं पाऊस असला तर आमच्या इकडं लावून द्या. तर खरं आहे तुमचं पण म्हणणं, कसं काय लावता येईन. तुम्ही म्हणता का ताई, तुम्ही म्हणता आमच्याकडं लावून द्या, पण तो आम्ही कसा लावणार नाही का. तर देवाकडं प्रार्थना करा का जसं तुम्हाला पाऊस आहे तसा आम्हाला पण येऊन द्या. तर शक्यतो आहे ना कुठंच पाऊस नाही बरं का, माझ्या मते तरी कुठंच पाऊस नाही. पण आता बघू कधी होते कधी नाही. तर चला असं आहे. तर आता ह्या मस्तपैकी इथंच नादी लागल्यात बरं का, मला तर लय ताण लागलेली आहे. त्याचा मी काय फोन नाही केला छोकूच्या पप्पांना याच म्हणून. तर असं झालं. तर जाऊ दे आता मी चारिते नाही का. आणि ट्रॅक्टर पण चालू आहेत बघा, आजूबाजूला ट्रॅक्टरांचं पण चालू आहे, पण पाऊसच नाही. पेरणी एवढे मोला मागाचे, खत एवढं म्हणजे मोला मागाचे एवढे बी टाकून जर ते नाही उगले तर त्याचा उपयोग काय आहे. नुसतंच उगं खर्च करायचा आणि नाही उगून आलं तर त्याचा उपयोग नाही. तुम्ही तर पाहिला आपला वाटाणा कसा उगलेला आहे, पाऊस नसल्यामुळं आणि उष्णता जास्त असल्यामुळं तो काय एवढा जमलेला नाही आहे. पण चला जाऊ द्या, आपल्या खायापुरता कसा पण निघन. आणि वाटाणा आल्यावर तुमच्यासोबत पण मी शेअर करीन, तुम्ही पण या वाटाण्याच्या शेंगा खायला. आता फुलं निघायला लागलेले आहेत कुठं मुडं, तर तो पण मी 2 दिवसात खुरपून घेईन. आता खुरपायला त्याच्यामध्ये काहीच गबाळ नाही आहे, पण थोडा थोडा आपला हलवून घेणार आहे. खरं तर आजच हलवायचा होता, पण बाबा नसल्यामुळं मग शेळ्यांक मला यावं लागलं. तर असं झालं. तर चला आता थाय 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 नाचत असा पाऊस आलेला आहे आणि टिप 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 चालू झालेला आहे बघा. इकडं तिकडून भरपूर असा पाऊस पाळी आल्यासारखी आलेली बघा. तर तुम्हाला दिसतच असं बघा असं. तर पाऊस यायला चालू झालेला आहे. आभाळ काय म्हणावा असं नाही आहे, पण तरी पण यायला लागलेला आहे. आणि आता चला, आता मग मला असं वाटतं आता घरी निघावा म्हणून, कारण की पाऊस आलेला आहे. शेरडा पण आता त्यांना पण घरी घेऊन जाते मी. शकूच्या पप्पांचा फोन आला होता, तर ते म्हणले थांब घडीभर आम्ही येतो. आणि शेळ्या आता पाऊस आलाय म्हणून त्या पण निघालेला आहे. ते तिकडे आहे अजून, इथपर्यंत माझ्यापर्यंत नाही पाऊस, पण येईनच माझ्यापर्यंत थोडे थोडे का टिपके व्हायना. तर आणि ह्या आता यांनी पाऊल धरलेलं आहे, ह्या निघणार आहेत आता. तर चला आता मुळात म्हणजे ना मला असं वाटतं लय पाऊस यावा आणि मी पण पावसात खूप भिजावा. मला लय मज्जा वाटतं ना असं पावसात भिजायला, पण पाऊस काय येत नाही. आज माझ्या ना केसांची परिस्थिती लय बेकार झाली, कारण वाऱ्यामुळे ना केसच लय उडू राहिलेत. आणि मेन म्हणजे मी कारपच विसरून आले घरी. तर असं झालंय, तेच 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 बोलते मी आज व्हिडिओमध्ये, हाय की नाही. तर सॉरी त्याच्यासाठी, समजून घ्या तुमच्या ताईला. आणि थोडे थोडे टिपके आले आणि बंद झाले. तर थोडा जरी पाऊस आला, थोडे 4 टिपके आले तरी माणसाच्या मनाला चांगलं वाटतं. पण पाऊस असा काय करतो काय न, सारखाच जातोय येतोय जातोय येतोय असं होतंय. तर असं आहे, लय पाऊस यायला पाहिजे ना असं आतुरतेने वाट बघतोय आम्ही पावसाची, पण पाऊस असा लय येत नाहीये. तर असं झालेलं आहे, तिकडूनच गेला तो. इकडं थोडेसे टिपके आले, जे लय आले म्हणजे मी पण भिजले नाही आहो, एवढा सकच आला. तर असं आहे. दादा माझ्यासाठी पाणी आणि छत्री घेऊन आला होता. थोडा थोडा पाऊस यायला लागलाय, मग म्हणलं चला यायला लागलाय पाऊस तर आपलं बसावा छत्री खाली. आणि शेळ्या तिकडं चारत येते. हा जा मग काय. आणि शेळ्या तिकडं चारत येते, तर मग मी बसते आता इथं मस्त पैकी छत्री मध्ये. तर बघा माझ्यासाठी छत्री पण घेऊन आला दादू. तर असं मस्त पैकी लय नाही, पण थोडा थोडा येतोय पाऊस, म्हणजे लय नाही असा. छत्री भिजती बघा, अशी एवढी एवढीशी भिजती बघा. लय नाही येत, थोडा थोडा आपला टिपका. वातावरण पावसाचं झालंय बघा. आभाळ पण आले, ढग पण किती आलेत बघा, काळं काळं झालंय सगळीकडं. आणि गरजतोय पण आहे पाऊस. आभाळ गरजतय, इकडून गरजतय. आणि इकडं मोकार आभाळ आलंय बघा असं छान. आणि आता वाजलेले आहेत 3:30. तर मला जायचं आहे ना, छोकोचे पप्पा आलेच नाही आहेत. तर मग म्हणलं जाऊ दे आता थोड्या वेळ चारते शेळ्या, आणि 4 वाजता किंवा 5 वाजता मग मी घरीच जाते, डायरेक्ट शेळ्याच बांधून टाकते आणि मग गावात जाता येईल. पण असं होईन आता पाऊस आला का, तर मग मला गावात पण जाता येणार नाही. तर सगळं असंच झालंय, आता काय करावं काय समजत नाही आहे. तर पण आता चला, शेळ्यांना पण लगेच लवकर बांधून पण काय उपयोग नाही.
चरात्यात त्या. तर आता त्या कशा आहेत, चरात्यात म्हणल्यावर त्या काही लगेच येणार नाही आहे. तर दादा आला होता तर त्यांनी मला छत्री पण देऊन गेला आणि पाणी पण घेऊन आला होता. तर असं आहे बघा, आवाज येतोय. तर पावसाने खर्च यायला पाहिजे ना आता, कारण येतोय ना आवाज तुम्हाला. तर बघा किती गरजतोय, एवढं गरजतोय पण येत नाही, असं आहे. तर चला आता. तर बघा किती आभाळ आले आणि हे फुटायला काही वेळ नाही लागणार बरं का, पण ते येत नाहीये. म्हणजे एवढं जर फुटलं तर किती पाणी पाणीच होईल. पण ते असं आहे, नुसतंच वातावरण झालंय पावसाचं. तर बघू येतं का काय. तर असं आहे बघा, लय असं गार वारं सुटलंय, थंड हवा सुटलेली आहे एकदम. तर सोबत आहे फक्त छत्री. तर पाऊस आलाय आणि मी निघाले घरी, माझ्या माग सगळ्या आल्यात बघा. हे बघा सगळ्या माया माग 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 माग. चला गा आता घरी जायचं, आता पाऊस आलाय, टिपके टिपके यायला लागले. तर आपलं चला येरवाळी भिजायच्या आत, आहे की नाही. तुम्ही पण भिजल्यावले अवघड होतं, मग जागा सगळी वल्ली होऊन जाते. चला मग. तर चला घरी आले, मस्त चेंज झाले, मेकअप बिकअप केला थोडासा, लय हेवी नाही पण थोडासा हलकासा मेकअप केला. आणि छकूचे पप्पा म्हणले तो घडीभर शेळ्यांपाशी, तर मग ते थांबले शेळ्यांपाशी बघा घडीभर. आणि मग आलेली बाजारला, मला शिलाई मशीन नीट करायला न्यायची आहे. पिकोची मशीनची टीप येत नाही, त्याच्यामुळे म्हणलं चला ती पण घेऊन जाऊ आणि दाखवून आणू तिला. तर चल ना दादा, आवरलं तुझं? तर चल मग आता. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना वडपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचा दिवस छान आणि मस्त जावो. तर चला मग.